महत्वाचा महाराज सोमवार आणि त्या निमित्ताने कीर्तन करत असताना नाथबाबा सांगतात की शिव भोळा चक्रवर्ती हे श्रावण महिन्याचा विशेष जर सांगायचं झालं तर महाराज आपल्या हिंदू धर्मामध्ये काही सण सांगितलेत. म्हटल्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये पहिला सण येतो तो नागपंचमीचा महाराज. नागपंचमीचा सण होतो ना होतो तो रक्षाबंधनाचा सोहळा महाराज. परंतु कारण या महाराष्ट्रामध्ये महाराज परंतु हे पवित्र असा हा सणाने हा महिना पवित्र आहे आणि आता जो 4-5 दिवसावरती येऊन ठेपलाय तो भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी. हिंदू धर्मामध्ये किंवा उत्तम शिवरात्र महाराज काही 5 पर्व काळ सांगितले येतात. तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. महाराज भगवान परमात्मा अवतार घेतो तो कशा करता घेतो तो धर्म रक्षा अवतार घेती. तर महाराज जरा खाली येऊन सांगतो घ्या. भक्त म्हणजे तर काय सज्जन आणि दृष्ट म्हणजे दुर्जन. मग आपण सज्जन कारण महाराज आपण महाराजांनी खरंच उत्तर दिलं महाराज की आपण सज्जनही नव्हत आणि दुर्जनही नाही महाराज. कारण सज्जन म्हणावं पंढरपूरची वारी करतोय मस्त पंढरीची वारी करतोय परंतु महाराज आपण एसटीचा पास कितव्या वर्षी काढतो वयाची 8 65 काढतो. पण असे वारकरी आम्हाला भेटलेत की वारी करतोय म्हणलं दुर्जन कसा. तर महाराज याचं उत्तर असं आहे की महाराज आपण सज्जनही नाही आणि आपण दुर्जनही नाही. मग आपल्याकरता मग आपल्याकरता महाराज संतांचा अवतार आहे. मग हे संत आपल्याकरता अवताराला येतात आणि आपल्याला उपदेश करतात. काय तर महाराज अभंगाच्या जर महाराज प्रस्तावना पाहिजे झाली तर महाराज बोलतात की धर्म शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. अभंगाची प्रस्तावना जर पाहिजे झाली तर महाराज या पृथ्वी तलावर 84 लक्ष जीव राहतात हे ज्ञानोबरायाचं म्हणणं आहे महाराज. कारण हे म्हणणं माझं नाही. कारण 84 लक्ष जीव राहत असताना परंतु महाराज या 84 लक्ष जीवामध्ये आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान. आहार निद्रा आणि भय आणि मैथुन या गोष्टी महाराज प्रत्येक जीवाला आहेत महाराज. मनुष्य असला काय प्राणी असला काय कीटक असला काय या सर्व गोष्टी महाराज आपल्याकडे. परंतु बारकावा जर पाहायचा झाला तर महाराज आहार महाराज आपला मस्त देह महाराज अन्नाशिवाय चालत नाही महाराज. कारण अन्नमय आपला देह आहे महाराज. कारण आहार घेतल्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. परंतु महाराज मग आहार गरज मधून घ्यायचे का महाराज आवड म्हणून घ्यायचा. कारण आहार काय गरज म्हणून घेतील काय आवड म्हणून घेतील. आहार निद्रा आता झोप आहार कोण आवड म्हणून घेईल कोण गरज आहे. कारण
जीवन जगण्याकरता आहार हा घ्यावाच लागेल, परंतु आहार किती घ्यायचा महाराज? युक्त आहार. युक्त आहार विहार. महाराज आहार घेत असताना महाराज किती आपल्याला लागेल तेवढा घ्यावं महाराज. कारण पायी सोहळ्यामध्ये चालत असताना काही वारकरी महाराज काय किती खावं आणि किती नाही, कारण वाटचालीला पंक्ती असतात महाराज. परंतु महाराज सांगतात की युक्त आहार विहार. महाराज एवढा आपण आहार घेतला पाहिजे की गरज असेल तेवढाच, कारण आहाराची गरजही आहे आणि आहार ज्याच्या त्याच्या आवडीने घेतला जातो महाराज. आहाराची गरज आहे आणि आवडही आहे. तसं महाराज पुढे जाऊन सांगतात की आहार निद्रा. आता झोपेची महाराज कोण गरज, झोपेची गरजच आहे महाराज. आणि काही जणाला महाराज कीर्तनात झोपायची आवड असते महाराज, कारण काही जणाला आवडही आहे आणि काही जणाला झोपेची गरज आहे. झोपेची गरज तर सर्वांनाच आहे, कारण झोप शरीराला करता झोपेची गरज आहेच महाराज. परंतु झोप किती घ्यावी? का उगाच महाराज दिवसभर बी झोपायचं रात्रभर बी झोपायचं असं आहे का? तर असं नाही महाराज. झोप गरजेपुरती झोप घ्यावी महाराज. परंतु काही काही जणाला महाराज झोपेची एवढी आवड की महाराज. आणि पुढे जाऊन महाराज सांगतात की आहार निद्रा भय मैथून. आता मैथून महाराज गरजही असेल आवडही असेल ते घेतलं पाहिजे महाराज. परंतु भय महाराज भयाची काय गरज आहे? भय म्हणजे भीतीची काय गरज आहे महाराज? गरजही नाही महाराज. कोणाला वाटतं का मी भित्रा असावा? अजिबात नाही महाराज. कारण आवडतही नाही आणि गरजही नाही महाराज. आमच्या इकडे महाराज एक वाघाण नावाचा माणूस आहे महाराज, वाघाण नावाचा. आणि तो काल मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यानंतर तो असा पडून आला, अशा गुंड्या काढूनच चालू लागला. मी म्हटलं अरे असं का एवढ्या तोऱ्यात का चालतोय? तर तो बोलू लागला की महाराज माझा नाव आहे वाघ आहे म्हणला, वाघ. आणि मी असं ऐकले की वाघाला सर्व भीतात, मग मी कोणालाच भीत नाही. बरं म्हणलं ठीक आहे. आता आम्ही बी काय एका गावचं पाणी पिलेलं नसतो. मी म्हणलं की मग तू वाघ आहे, तू भीत नाही खरं आहे, मग तू गावात कोणाला भीत नाही पण बायकोला? तो म्हणला बायकोला भेटतो. म्हणलं काय कारण? तर म्हणला माझं अण्णा वाघ आहे, परंतु माझ्या बायकोच्या माहेरचा अण्णा म्हणला वाघमारे. वाघ कोणाला भेटतो? तर वाघमाऱ्याला भेटतो. कारण महाराज हे भय कोणाला हे आवडत नाही. भित्रा असावा असं कोणालाच आवडत नाही महाराज. शास्त्रामध्ये काय भय सांगितलेत महाराज? शास्त्रामध्ये 9 प्रकारचे भय सांगितलेत महाराज. शास्त्र असं सांगतं की भयाचा विचार करत असताना शास्त्र असं सांगतं की महाराज आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान. आणि शास्त्रामध्ये काही भय सांगितलेत महाराज. पहिलं भय आहे की महाराज ते असणारे शास्त्राचं भय सांगितलं महाराज. शास्त्राला कशाचं भीती आहे? तर महाराज शास्त्राला वादाची भीती आहे. शास्त्री वाद भयम कुले च्युती भयम. कुलवान माणसाला महाराज कशाची भीती आहे? तर कुलवान माणसाला महाराज कलंकाची भीती आहे महाराज. कारण एखादा कुलवान जर मनुष्य असला तर त्याला चारित्र्यवान माणूस असला तर त्याला महाराज त्याच्या चारित्र्यावर कलंक लागण्याची भीती आहे महाराज. दुसरं महाराज शास्त्रामध्ये सांगितलं की माने दैन्य भयम. मानाला कशाचं भीती आहे? तर महाराज दैन्याची म्हणजे मानाला अपमानाची भीती आहे. एखाद्याला जर मान दिलं महाराज तर त्या मानाचा अपमानही होऊ शकतो. किंवा मानाला कशाची भीती आहे? तर अपमानाची भीती आहे. मानाला भीती महाराज अपमानाची सांगितली. कारण प्रत्येक महाराज जुन्या काळामध्ये सासवांचा महाराज आदर, सोना सासवांचा आदर करत होत्या महाराज. हल्ली ते राहिलं नाही. सासवा असा आदर करायचे की जर सोनं चहा घेऊन जरी गेले महाराज आणि चहा सासूला दिला, सासूला चहा जरी दिला तरी महाराज चहा दिल्यानंतर सासू जर एखाद्या खुर्चीवर बसली असली तर सून खाली बसून चहा घ्यायचे. मग असंच महाराज एक दिवस सूर्यास्ताच्या वेळेस महाराज सोनबाईने चहा केला आणि सासूला चहा दिला. सोनबाई असे पलंगवरती बसली होती सासूबाई आणि सोनबाईने ही चहा घेतला. कारण वरिष्ठाच्या व्यासपीठाच्या पात्रते वरिष्ठाच्या महाराज त्या
पात्रतेनुसार आपण खाली बसावं असा नियम आहे महाराज. मग सासूचा मान राखावा म्हणून सून खाली बसली. मग सासूबाई म्हणली माझा मान राखला. वा वा काय सुनबाई. सुनबाईने मान राखला. सासूबाई बोलू लागली की होय ग सुनबाई, मी आता पलंगावरती बसले म्हणून तू खुर्चीवर बसले, आणि मी खुर्चीवर असते तर तू कुठं बसली असते. सुनबाई बोलू लागली आत्या तुम्ही मोठे आहात, मी तुमचा मान राखला पाहिजे, ह्या भावनेने तुम्ही जर खुर्चीवर असता तर मी खाली चटई टाकून बसले असते. ठीक आहे म्हणले. मग सासूबाईने त्याच्यावर अजून एक प्रश्न केला, मी जर चटईवर बसले असते तर तू कुठं बसले असते. सुनबाई बोलले आता तुमच्या आसनाचा गादीचा मान राखायचा, मग तुमच्यापेक्षा थोडासा असा खड्डा खांदला असता आणि त्यात बसले असते. बर. मग सासूबाईला तरी पण राहावे ना. सासूबाई म्हणली सुनबाई मी जर त्या खड्ड्यात बसले असते तर तू कुठं बसले असते. मग सुनबाई म्हणली आता मानापमानाच्या गोष्टी माझा आता पुढे गेल्या, मग मी मर्यादा ओलांडल्यानंतर मी आता काय केलं असतं, तुम्ही जर त्या खड्ड्यात बसला असता तर मी एक तिकडून पुरणपाटी आणली असती, तो खड्डाच बुजवून टाकला असता. विठाल सांगायचं तात्पर्य महाराज, मानाला कशाची भीती तर अपमानाची भीती आहे. कारण महाराज सत्कार्यापेक्षा सत्कार्याला महत्व द्यावं महाराज. कारण सत्कार कोणीही करतं महाराज, परंतु सत्कार्य काय आहे हे पाहिलं पाहिजे. कारण मानाला भीती ही अपमानाची आहे. तसं महाराज रूपे जरायात भयम, या रूपाला कशाची भीती आहे. आपण महाराज या आपल्या भारतामध्ये महाराज एवढी रूपवान माणसं आहेत. काय देशामध्ये महाराज भगवंताने अशी रूप घडवली महाराज. त्यांनी गृहसारखी काळी बिंद्रे महाराज असं भगवंताने कसं रूप दिले. परंतु महाराज आपल्या भारत देशामध्ये सर्व महाराज असं देखणं स्वरूप दिले सर्वांना. मग अशा स्वरूपवान या रूपाला कशाची भीती आहे तर महाराज रूपे जरायात भयम. कारण रूपाला याची भीती आहे की एक ना एक दिवस हे रूप राहणार नाही. हे नाशिवंत शरीर आहे. जसं महाराज लहान बाळ आहे तसं महाराज म्हातारपणे दिसतं का नाही महाराज. कारण हा देहच नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. परंतु महाराज आपण सावधान होत नाही किंवा सावध त्याच्याकडे लक्ष देत नाही. एक आजीबाई बाजारामध्ये आरसा आणण्याकरता गेली आणि आरसा आणण्याकरता गेली. दुकानात मध्ये भरपूर आरसे पाहिले पण आजीबाईला आरसाच पटना. दुकानदाराला बोलू लागले की तुझ्या दुकानात एकही आरसा चांगला नाही. दुकानात आरसा चांगला नाही. दुकानदार बोलू लागला आजीबाई आरशाला काय झालं. अरे म्हणले मी माझ्या बालपणी मी एक आरसा घेण्याला होता आणि त्या आरशामध्ये मी असे सुंदर आणि रूपवान दिसत होते. तुझ्या आता दुकानात आरसा घ्यायला आले तर त्यात काय चांगलं दिसत नाही. दुकानदार बोलू लागला आजीबाई तुम्ही आरसा कधी घेतला होता. आजीबाई बोलू लागल्या की मी आरसा घेतला होता परंतु त्यावेळेस मी कॉलेजला जात होते, त्यावेळेस आरसा घेतला होता. मग आता महाराज दोष आरशाचा आहे का रूपाचा आहे. तसं महाराज रूपाला भीती आहे. कशाची तर रूपाला भीती आहे. एक दिवस हे रूप राहणार नाही. रूपे जरायात भयम. कारण काया महाराज ही शरीर आहे हे महाराज प्रारब्धाच्या अधीन आहे महाराज. हे ज्याची त्याला महाराज हे भोगावं लागणार आहे. कारण हे शरीर असं राहणार नाही महाराज. कारण रूपाला भीती महाराज म्हातारपणाची धारा. पुढे जाऊन शास्त्रकार सांगतात की माने दैन्य भयम. परत जाऊन महाराज सांगतात की बलाला कशाचं भीती आहे. एखादा बलवान जर असला तर त्या बलवानाला भीती आहे की माझ्यापेक्षा एखादा महाराष्ट्र केसरी जरी असला तरी त्याला भीती आहे की माझ्यापेक्षा बलवान कोणतरी असेल महाराज. बले रिपू भयम. बलवानाला भीती आहे महाराज माझ्यापेक्षा कोणतरी बलवान असेल. तसं महाराज अजून पुढे जाऊन महाराज सांगतात की या कायेला काये कृतांतात भयम. या शरीराला भीती आहे तर काळाची. कारण या शरीराला शास्त्रकारांनी भीती सांगितली की काळरूपी एक काळ येणार आहे, हे शरीर घेऊन जाणार आहे. म्हणून मग महाराज आपण काय केलं पाहिजे तर या काळातून सुटण्यासाठी महाराज काय केलं पाहिजे तर महाराज सांगतात वाचे वदता शिवनाम तया नबाधी क्रोधका. महाराज
या काळाच्या तडाख्यातून सुटवा वाटत असेल तर काही साधक मंडळी अशी भयभीत झालेली ही आतापर्यंत मी सांगितलेली सर्व जेवढी भीती आहे महाराज, काहींना मरणाची भीती आहे, काहींना कशाची भीती आहे, सर्व महाराज सर्व साधक मंडळी अशी नाथबाबांकडे गेली आणि म्हणले की महाराज या भयातून मुक्त होण्याकरता काही उपाय सुचवा. महाराजांनी सुंदर असा उपाय सांगितला की निवरी कळिका राचा भीव, निवरी कळिका भगवान शिवाचं नुसतं नामस्मरण जरी केलं तर या कळी काळातून सुटण्याची ताकद महाराज त्या शिवनामामध्ये आहे. म्हणून महाराज सांगतात की एका जनार्दने शिव निवडी कळी काळाचा भेव. महाराज कारण अभंगावर प्रस्तावना मांडत असताना महाराज हे आपण ठरवायचंय महाराज, कारण संत महात्म्यांच्या अभंगावरती चिंतन करीत असताना महाराज अभंग तेच असतात, परंतु ज्याच्या त्याच्या बुद्धीनं ज्याच्या त्याच्या स्मरण शक्तीनुसार महाराज हे अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करत असतो महाराज. कारण संताला असंच सांगायचं असेल असं काय नसतं महाराज, परंतु त्या अभंगावरती चिंतन किंवा त्या अभंगाचा अर्थ काढत असताना संतांना जसा अपेक्षित आहे तसा अर्थ काढण्याचा आपण प्रयत्न करायचा असतो महाराज. पण या अर्थ काढण्याचं स्वातंत्र्य जरी असलं तरी अर्थ महाराज कसाही काढायचा नसतो महाराज. कारण अर्थ काढायचं महाराज जुन्या काळामध्ये अर्थ काढण्यास याच्यावरून मला सुचलंय की एक जुन्या काळामध्ये महाराज महिला सुग्रण होत्या, आताही आहेत, परंतु पहिल्या सुग्रण का होत्या तर महाराज महिला आईकडनं स्वयंपाक शिकायच्या. परंतु आता महाराज ते पुस्तक आले ते महाराज पुस्तकात बघून, परंतु त्याचा एक फायदा असा झाला की त्यांनी रोज काहीतरी मेनू बनवायचा पुस्तकात बघून आणि तो आपल्याला खायला भेटतो. हा एक फायदाच आहे महाराज. मग असंच पुस्तकात बघून एक महिला स्वयंपाक बनवत होती, एक महिला स्वयंपाक बनवत होती. स्वयंपाक बनवत महाराज तिने काय कृती असेल ती कृती केली. सकाळी उठून सासूबाई अशा देवपूजा करतात, कारण सकाळ सकाळ महाराज आपण देवपूजा करतोच. सासूबाईंनी देवपूजा केली महाराज, आरती लावली, गंध पूजा वगैरे सर्व केलं. मग अशी आरती लावल्यानंतर महाराज सासूबाईंनी तिथे एक घंटा होती महाराज, ती अशा देवाऱ्यात घंटा असते की छोटीशी, मग अशी एका हाताने आरती एका हाताने घंटा वाजवायची, परंतु सासूबाईला ती घंटाच सापडला. म्हणल्यानंतर सासूबाई बोलली, सोनबाई अगं मी कधीपासून ते घंटा ओळखते, कुठं आहे घंटा? घंटा कुठे म्हणल्यानंतर सोनबाई पळत गेले आणि फ्रीज मधून एक घंटा आणला आणि सासूबाईच्या हातात दिला. ते गार लागल्याबरोबर सासूबाईच्या हातातून निष्ठून पडला. अरे सासूबाई बोलल्या, सोनबाई मी तुला घंटा आणण्याकरता सांगितला आणि तू हे काय घेऊन आले? बर्फाचा गोळा. अहो सासूबाई हा बर्फाचा गोळा नाही तर हा घंटाच आहे. मग घंटा फ्रीज मध्ये का ठेवला? तर त्या महिलेने असं कृती केली होती महाराज की त्या पुस्तकामध्ये असं लिहिलं होतं की अदरक और लहसुन की पेस्ट बनाइए और 1 घंटा फ्रिज में रखिए. म्हणजे 1 घंटा फ्रिज में रखे म्हणजे घंटा ठेवायचा होता का? तसं महाराज अर्थ काढण्याचं स्वातंत्र्य जरी असलं तर मग कसाही अर्थ काढायचा का महाराज? कारण कसाही अर्थ काढायचा नाही महाराज. एक गृहस्थ महाराज बँकेमध्ये पैसे काढण्याकरता गेला महाराज. बँकेमध्ये आपल्या इथं बँक गावातच आहे, काय जीवरला जात असते काय करमाळ्याला जात असते. पैसे काढण्याकरता गेला आणि पैसे काढण्याकरता गेल्यानंतर त्या ठिकाणी भरपूर गर्दी होती. तो पैसे काढण्याकरता गेला, त्या ठिकाणी जाऊन थांबला. गर्दी असल्यामुळे त्या खुर्चीवर जाऊन बसला. विड्रॉल ही घेण्याच्या अगोदर तो पाहू लागला. इकडं तिकडं भिंतीवर बोर्ड लावले होते. भिंतीवरचं बोर्ड वाचत तो महाराज
सुट्टी जरी झाली तर तो महाराज त्या असणाऱ्या त्या बाकडावरती झोपी गेला. बाकडावरती झोपी गेला. सिक्युरिटीने कुलूप लावलं. सिक्युरिटी निघून गेले. सर्व बँक कर्मचारी निघून गेले. महाराज रात्रभर तो माणूस तिथंच झोपला. तिथंच झोपला. सकाळी उठून शिपाई आले. दुसऱ्या दिवशीचा दिवस उजडला. महाराज शिपाई आले. दरवाजा उघडला. पाहतो तर आज हा एक ग्रस्त आहे. अरे काय प्रकार आहे. तो सिक्युरिटीला बोलू लागला, तुम्ही कुलूप नीट लावलं नव्हतं का? हा माणूस आत शिरलाच कसा? त्याला दम देऊ लागले महाराज सिक्युरिटी. असे बंदूक दाखवायला लागले, काठ्या उघडायला लागले. तो म्हणला, अरे तो किती दिवस झाला सिक्युरिटीचं काम पाहतो? तो म्हणला, मी अरे 20 वर्ष झालं या बँकेमध्ये सिक्युरिटीचं काम माझ्याकडेच आहे. मग म्हणला, तुला बँकेतलं बोर्ड वाचता येतात का? अरे म्हणला, वाचता येत असल्याशिवाय मी नोकरीला आहे का? मग या बँकेत बोर्ड काय लावलेत? अरे मीच लावलेत बोर्ड सुद्धा. काय लावले? त्या ठिकाणी एक असा बोर्ड होता, यहाँ सोने पे लोन मिळता है. हे समजाय जरा कठीण गेलं असेल. कायला आता कळलं, कायला उद्या कळलं. यहाँ सोने पे लोन मिळता है. मग सोने पे लोन मिळता है म्हणजे काय तिथं झोपल्यावर लोन भेटतंय का? असा अर्थ काढायचा नाही महाराज. असा अर्थ काढला तर महाराज, कारण अर्थ काढण्याचं स्वातंत्र्य जरी असलं तरी असा काय अर्थ काढण्याचं काय कारण नाही महाराज. अजून एक विनोद पाहू आणि आपण पुढल्या चिंतनाला पाहू महाराज. कारण एक महाराज शहरातली सुनबाई महाराज आली. शहरातली सुनबाई आली आणि खेड्यामध्ये आल्यानंतर सासूबाईंनी असा गोड असा स्वयंपाक केला. गोड असा स्वयंपाक केला. पाहुणे आले, जेवायला बसणार. जेवायला बसणार आणि सासूबाईंनी सांगितलं की सुनबाई, सर्व स्वयंपाक झालाय, परंतु माझ्याकडनं पापड भाजायचे राहिले. तो ती पापडाची भरणी घे आणि बाहेर जाऊन पापड भाज. पापड भाजीत बस म्हणले. तो जाऊन पापड भाजीत बस म्हटल्यानंतर सुनबाईनी, सिटीतलं राहणारी सुनबाई होती महाराज, पापड घेतलं आणि ती बाहेर गेली. बाहेरच्या रूम मध्ये गेली. बाहेर कुठे गेली? आतमध्ये सासूबाई स्वयंपाक वाढत होती. स्वयंपाक ही वाढला. सर्व 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली महाराज. सुनबाई काय पापड घेऊन येईना म्हणून सासूबाई गेल्या बाहेर. बाहेर बघते तर काय, बाहेर एक मेथीच्या भाजीचा वाफा होता आणि त्या भाजीत जाऊन असा हातात पापड घेऊन सुनबाई बसली होती. कारण सासूबाईंनी सांगितलं होतं की पापड घे आणि भाजीत बस. मग भाजीत बस म्हणजे काय? भाजीच्या वाफ्यात बसायला सांगितलं का? कारण असा अर्थ जरी काढाय, असा महाराज अर्थ काढण्याचं स्वातंत्र्य असलं तर महाराज कसाही अर्थ काढू नये. महाराज संतांना जसा अपेक्षित अर्थ आहे तसा अर्थ काढला पाहिजे. मग काही ते साधक म्हणू लागले की महाराज तुम्ही सांगताय त्या भगवान शिवाचं नामस्मरण करा, त्या भगवान भोलेनाथाचं नामस्मरण करा. मग ते तुम्ही नुसतं आम्हालाच सांगताय का तुम्हीही करताय? कारण आता सांगणारे भरपूर झाले. मग तुम्ही सांगितलेलं ते तुम्ही बी करताय का नुसतं आम्हाला सांगतात की त्या भगवान भोलेनाथाचं नामस्मरण करा, वाचन शिव शिव म्हणा? नाथ बाबा बोलू लागले. कारण कसं होतं महाराज, सांगणारे भरपूर झाले महाराज. कारण एखादी गोष्ट सांगण्याकरता सोपे आहे महाराज, परंतु ती आचरणात आणण्याकरता फार अवघड आहे महाराज. आचरणात आणण्याकरता फार अवघड आहे. कारण सांगणार सांगून जातो, परंतु काही गोष्टी एवढ्या अवघड आहेत महाराज. आता असा एक प्रश्न आहे की महाराज, माझ्या गळ्यामध्ये असणारे तुळशीची माळ पवित्र का महिला मंडळीच्या गळ्यात असणारे सोनं पवित्र? आता काय पवित्र आहे? माळ पवित्र. आता जर मी म्हणलं की प्रत्येक महिन्याला असणारे काय 4-2 ग्रॅम महाराजांना आणून द्या तर देतील का? मग काय पवित्र? कारण महाराज बोलता वाटते सोपे, बोलायला काही गोष्टी सोप्या येत्या, पण ती करत असताना, कारण आपण म्हणतो ना बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. महाराज बोलत असताना बोलण्याकरता सोपं वाटतं, परंतु कृतीत करण्याकरता महाराज अवघड आहे. मग साधक बोलू लागले की महाराज तुम्ही हे नुसतं आम्हाला सांगताय का तुम्हीही करताय? नाथ बाबा बोलू लागले की त्याचं नामस्मरण मी एवढं माझ्या चित्तामध्ये धारण केलंय अभंगाच्या पहिल्या चरणात. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती,
असे काय अर्थ आलेत महाराज. शिव म्हणजे आपले गावचे शिव, गावची मर्यादा, त्याला हे आपण महाराज शिव म्हणून संबोधतो महाराज. अजून शास्त्रामध्ये असा अर्थ आलाय की शिव म्हणजे आपण कपडा फाटल्यानंतर जो शिवतो त्याला हे आपण काय म्हणतो. हा त्या ठिकाणी महाराज कल्याण होणे, मनुष्याचं कल्याण ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी महाराज हे शिव स्वरूप सांगितलंय महाराज. मग महाराज पहिला शब्द आहे की शिव, शिव भोळा चक्रवर्ती, भोळा भोळा, शिव भोळा. दुसरा शब्द आला महाराज भोळा. आता मग महाराज माझा असा प्रश्न आहे की भोळा भोळा भोळा, कारण महाराज चक्रवर्ती राजा कुठं भोळा असतो का, आणि भोळा कुठं राजा असतो का, राजा कुठं भोळा असतो का महाराज. व्यवहारिक भोळा कसा तर महाराज आपण सहज जरी महाराज चक्रवर्ती, कारण भोळा मग महाराज मनुष्याने भोळा असावं का. भोळा कोणाला म्हटलं जातं महाराज, आपण भोळा म्हणतो पण कोणाला, जो कमी घेतो आणि जास्त देतो, जो कमी घेतो आणि जास्त देतो. कारण काही ठिकाणी महाराज आमच्या इथे एक जण आहे महाराज, तो माळवा नाही गेला का नाही आपण बाजारात, तो त्या एका मावशीकडे जातो. मी म्हटलं असं का करतो तू, तर तो बोलला महाराज याचं असं आहे, ती मावशी कमी घेते आणि जास्त देते, म्हणजे 1 किलोचे पैसे घेते आणि 1.5 किलो देते. मला सांगायचा अर्थ काय की जो कमी घेतो आणि जास्त देतो त्याला आपण भोळ म्हणतो महाराज. मग महाराज सामान्य व्यवहारामध्ये भोळा, कारण तुकोबा आहे तर सांगतात तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. कारण भोळ्याला परमार्थामध्ये भोळ्याशिवाय महत्वच नाही महाराज. मग माझा असा प्रश्न आहे की माणसाने भोळा असावं का. हा परमार्थातला भोळा असावा पण व्यवहारात भोळा असून चालत नाही महाराज. कारण भोळा असावं पण गाबुळ नसावं महाराज. कारण गाबुळा कामच लावतो महाराज. गाबुळा म्हणजे अर्धा कच्चा अर्धा पिकलेला, तो महाराज आपल्याला कामच लावतो. पण ज्याला थोडं संगीतातलं ज्ञान आहे किंवा ज्याला थोडं फार कळतं, ज्याला थोडा पकवाज लावता येतो, थोडा लावता येतो, ते जास्त आव्हानतो महाराज. त्याला वाटतं माझ्यासारखा कोणच नाही महाराज. कारण तो असताना परंतु त्याचं भोळे पण तो दाखवत नाही, तो जास्तच काम लावतो महाराज. हा झाला महाराज एक भोळेपणाचा दृष्टांत. मग महाराज भगवान शिवजी भोळे कसे महाराज, भगवान शिवजी भोळे कसे, एवढा महाराज असणारा राजा भोळा कसा, चक्रवर्ती राजा महाराज, शिव भोळा चक्रवर्ती. कारण चक्रवर्ती राजा असणारा भोळा कसा महाराज, कारण तो कमी घेतो आणि जास्त देतो. तर काय कमी घेतो, भक्ती कमी घेतो आणि असणारे फलप्राप्ती लगेच त्वरित आहे महाराज. लगेच हाकेसरशी उडे आहे महाराज. थोडी साधना केली तर ती भोळ दैवत आहे, लगेच प्रसन्न होते. कोणाकोणाला प्रसन्न झाले तो मला सर्वांना ज्ञात आहे महाराज. भस्मासुर असणारा महाराज, कोणाला काय दान द्यावं इतका भोळा, कोणाला काय द्यावं कोणाला काय नाही याच महाराज. त्या थोडी भक्ती केली की भगवान शिवाला काय किती द्यावं याचं काय कळतच नाही महाराज. भस्मासुराला असा वर देऊन टाकला, कारण भगवान भोलेनाथला कैलासावर दे महाराज महादेवाला पूजे करता चित्तभस्म लागत होतं. आणि चित्तभस्म लागत असल्यावर त्याने त्या भस्मासुराची निर्मितीच त्याच करता केली होती महाराज. पुराणामध्ये आपण ऐकले भस्मासुराची निर्मिती ही भगवान भोलेनाथाला चित्तभस्म पृथ्वी तलावर जर एखादा मनुष्य मेला किंवा गेल्यानंतर त्याची राख असणारी तो राख घेऊन जाण्याचं काम महाराज त्या भस्मासुराकडे होतं. मग परंतु एखाद्या दिवशी असा प्रसंग यायचा महाराज, पृथ्वी तलावर एकही मनुष्य गेलेला नसायचा. मग भस्मासुराला जाण्याकरता वेळ लागायचा, भस्मासुराला जाण्याकरता वेळ लागायचा महाराज. वेळ लागल्यानंतर भगवान भोलेनाथ बोलायचे, अरे एवढा का वेळ लागला, पूजा झाल्याशिवाय तर मला जेवण करता येत नाही, देवाला नैवेद्य दाखवायचा, आणि एवढं झाल्याशिवाय मला काहीच करता येत नाही, तुला एवढा वेळ का लागला. भस्मासुर बोलू लागला की प्रभू पृथ्वी तलावर एकही मनुष्य गेला नाही, मग मी राख आणायची कोणाची, असा प्रश्न आहे महाराज. कारण त्यावेळेस काय असं चिकनगुन्या कोरोना नसल्या लाटी येत नव्हत्या महाराज. काय माणसं मरत नव्हती महाराज त्या काळात. मरण ते म्हटल्यानंतर महादेवाने त्याला एक
वरच देऊन टाकला. तू ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील तो जळून भस्म होईल, जळून भस्म होईल असा वर दिला महाराज भस्मासुराला महादेवाने. आणि मग काय भस्मासुर पृथ्वी तलावर आला. एवढा उन्मत्त झाला, एवढा उन्मत्त झाला. तो म्हणायचा महाराज ठेवतो का नाही, देतो का नाही तुझी 50 एकर, करतो का नाही माझ्या नावावर, नाही तर खातच ठेवतो. भस्मासुराचा एवढा दरारा वाढला महाराज. भस्मासुर जर चिकलठाण्यात आला तर 1 नंबरची माणसं तिकडे 2 नंबरला कुगावला जायची. आणि भस्मासुर जर कुगावला आला तर तिकडली लोक सायरा वैरा महाराज इकडं तिकडं धावू लागले. भस्मासुराचा दरारा वाढला. भस्मासुराचा एवढा दरारा वाढला, एवढा दरारा वाढला की भस्मासुर कुणालाच सोडवला. मग महाराज एवढा अधिकार आहे म्हणले, अधिकार असला की महाराज, अधिकार असला की महाराज थोडा जरा हीच करतो महाराज, कारण त्याच्या हातात अधिकार असतो. कारण सत्य पुढं शांत पण चालत नाही महाराज. मग एवढा त्याचा दरारा वाढला. दरारा वाढल्यानंतर मग याला आवर कसा घालायचा, त्याच रस्त्याने महाराज नारद मुनी आले. नारद मुनी आल्यानंतर भस्मासुर नारद मुनीच्याही डोक्यावरती हात ठेवण्याकरता निघाला. नारद मुनी म्हणले अरे असं काय करतो, असं काय करतो. लोक बोलू लागले की नारद महर्षी त्याला भस्मासुर म्हणतोय आणि तो काय करतो तर तो ज्याच्या डोक्यावरती हात ठेवेल तो जळून भस्म होतो, जळून भस्म होतो. मग नारद महर्षी म्हणले, कारण त्यांचं नावच नारद होतं महाराज, कधीच त्यांचं काम रद्द होत नव्हतं असे नारद. कारण ते कळही लावायचे परंतु त्यांच्या कळेतून महाराज उद्धार होत होता. आणि आपण जर कळ लावली तर घर पटते ते असे महाराज. ते नारद महर्षी कळही लावायचे, त्यांच्या कळेतून लोकांचा उद्धार होत होता. मग ते नारद महर्षी त्याला बोलू लागले की अरे माझ्यासारख्या शेंडीवाल्याला जाणून तुला काय भेटणार आहे. मग नारद महर्षीने गोड उपदेश केला त्याला. भस्मासुराला असा उपदेश केला की तू काय कर, ज्याने तुला वर दिलाय त्यालाच तू म्हणले जाळून भस्म कर. भस्मासुर बोलू लागला की मग मला काय भेटल त्यातनं, तर तुला ते कैलासासारखं राज्य आणि पार्वती सारखी पत्नी तुला भेटल. भस्मासुराला खरंच वाटलं महाराज. भस्मासुर त्या स्त्री विषयाला बोलला. भस्मासुर स्त्री विषयाला बोलला आणि थेटच कैलास गाठलं. रोज जात असताना महाराज अशी राखच असं खाली मोठ धरून जायचा. आज भस्मासुर गेला महाराज असे वर हात करूनच चालला, वर हात करून चालला. महादेव म्हणले आता हा काय करतो, काय नेमका करतो, काय काय माझ्या डोक्यावरच हात ठेवतो काय. महादेव ही महाराज भयभीत होऊन पळू लागले. महादेव महाराज पुढे पळू लागले, भस्मासुर पुढे मागे पळू लागला. सर्व देव देवतांना महाराज चिंता पडली, आता करायचं काय. हे आपल्या भोळ्या दैवताला कळतच नाही कोणाला काय द्यावं कोणाला काय देऊ नये. ज्याच्यावर महाराज कृपा दाखवली त्यानेच अहो कृपा केली महाराज. आणि असा महाराज भस्मासुर धावू लागला. सर्व देवदेवताचे त्यांची अशी चर्चा झाली. सर्व देवदेवता विष्णू भगवान परमात्म्याकडे गेले आणि विष्णूचे महाराज विष्णूला बोलू लागले की आता तुम्ही यातून काहीतरी मार्ग काढा, यातून काहीतरी मार्ग काढा. म्हणल्यानंतर विष्णू भगवान परमात्म्याने एका मोहिनीचं रूप धारण केलं आणि ज्या दिशेने ती धावत होते त्या दोघांच्या मध्ये जाऊन मोहिनी धावू लागली. विष्णूच्या रूपात महाराज मोहिनी धावू लागले. आणि मोहिनी धावत असताना महाराज धावत 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 तो स्त्री विषयाला बोलला होता. महादेव एकीकडेच गेले आणि ह्या मोहिनीच्या माग पाठीमागच भस्मासुर धावू लागला. मोहिनीच्या पाठीमागे भस्मासुर धावला आणि एक ठिकाणी मोहिनी जाऊन थांबली. आणि थांबल्यानंतर भस्मासुराचा आणि मोहिनीचा संवाद चालू झाला. संवाद चालू झाल्यानंतर मोहिनी बोलू लागली भस्मासुराला तुला काय पाहिजे. भस्मासुर बोलू लागला मला वर पाहिजे, वधू पाहिजे. आणि भस्मासुर मलाही वधू पाहिजे. आणि मोहिनी म्हणली मलाही वर पाहिजे. मग मी तुला वर येईन पण एक अट आहे, अटीवर म्हणली माझी एक अट आहे. भस्मासुर म्हणला बोलू लागला तुझी काय अट आहे सांग. काय तुला या झाडावर नवडी मारू का, तुला चंद्र आणून देऊ का तारे आणून देऊ. कारण महाराज प्रेमात पडल्यावर काय आणून देऊ काय नाही काय त्यात आपल्याला विषय काय द्यायचा नाही महाराज. मग तुला नेमकं पाहिजे काय. बस मोहिनी बोलू लागले माझी एकच अट आहे. काय मी जसं नाचल किंवा मी जसं नृत्य करल तसं तर नृत्य करायचं, तसं नृत्य करायचं. भस्मासुर म्हणला सोपं आहे की मग. आणि मोहिनी असे नाचू लागली महाराज. असं ना दिन दिन ना दिन दिन असं शास्त्रीय महाराज
शास्त्रीय नृत्य चालू केलं मोहिनीने, शास्त्रीय नृत्य चालू केले महाराज। भस्मासुरही महाराज नाच, जशी मोहिनी नाचल तशीच नाचू लागला महाराज भस्मासुर। आणि आता 2025 मधला जर भस्मासुर असता तर असं नादेन नाचला असता का? भस्मासुर म्हणला असता असलं लावू नका, मग बाई वाड्यावर या, नाहीतर डीजे बजाव असली गाणी लावा बोलला असता। कारण भस्मासुर महाराज त्या काळात असं शास्त्रीय नृत्य चालू झालं महाराज। मोहिनी जशी जशी नाचू लागली तसा तसा भस्मासुर नाचू लागला। जसं जसं नाचू लागलं महाराज, मोहिनीने आपला हात असा कमरेवर घेतला, कमरेवरचा हात हळूहळू खांद्यावरती आणला, खांद्यावरचा हात महाराज असणाऱ्या डोक्यावरती ठेवला। भस्मासुराच्या लक्षातच नाही की आपल्या हातामध्ये काय ताकद आहे। महाराज स्त्री विषयाला बोलल्यामुळे भस्मासुराने महाराज आपला हात असा डोक्यावर ठेवला आणि धाड 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 पेटला महाराज भस्मासुर। कारण महाराज की एखाद्यावर जर उपकार केले तर त्याची परतफेड ही महाराज उपकारानेच करावी, परंतु भस्मासुराने त्या ठिकाणी महाराज अपकार दाखवला, उपकारावरती अपकार दाखवला। म्हणून महाराज सांगतात की शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चेती झाला। असे भगवान भोलेनाथाचे 2 भक्त होते महाराज। भगवान भोलेनाथाचे 2 भक्त होते। असेच महाराज भगवान भोलेनाथाचे 2 शेजारी, परंतु कट्टर वैर महाराज त्यांचं। पहिला जो करेल त्याच्या डबल महाराज दुसरा भक्ती करायचा, कुठलीही गोष्ट असू द्या ती गोष्ट करायचा महाराज। मग एक दिवस तपश्चर्या करत बसल्यानंतर भगवान भोलेनाथ मग हा तपश्चर्या करतोय म्हटल्यानंतर त्याचा कट्टर वैरी असणारा तोही म्हणला तो भगवान भोलेनाथाची आराधना करतोय म्हटल्यानंतर मीही आराधना करतो म्हटल्यानंतर तोही आराधना करू लागला महाराज। दोघंही त्या भगवान भोलेनाथ त्यांच्या सेवेवर प्रसन्न झाले। कारण हाकेसर शिवडे आहे महाराज, लगेच प्रसन्न होणार दैवत। भोलेनाथ प्रसन्न झाले। बोल भक्ता महाराज पहिल्या भक्ताकडे गेला आणि म्हणला बोल भक्ता तुला काय पाहिजे माग। पहिला भक्त बोलू लागला मी आधी जर मागितलं तर माझ्या डबल तो मागल। मग तो भक्त बोलू लागला की भगवान भोलेनाथ तुम्ही असं करा, तुम्ही अगोदर त्या भक्ताकडे जावा, तो काय मागतोय बघा। भगवान भोलेनाथ म्हटले ठीक आहे। भोलेनाथ गेले आणि विचारलं भक्ता, बोल भक्ता म्हणले तुझ्या भक्तीवरती मी प्रसन्न आहे आणि तुला काय पाहिजे ते माग, काय पाहिजे ते माग म्हटल्यानंतर तो भक्त बोलू लागला। भगवान भोलेनाथ प्रसन्न झालाय म्हटल्यानंतर तो भक्त बोलू लागला की महाराज तुम्ही मला एकच द्या, काय द्या की माझा एक हात एक पाय आणि एक डोळा गळून पडू द्या। एक हात एक पाय आणि एक डोळा गळून पडू द्या म्हटलं की भगवान भोलेनाथ आहे महाराज, बोळ दैवत आहे। तथास्तु लगेच तथास्तु केलं की महाराज त्या ग्रहस्थाचा एक डोळा एक हात आणि एक पाय गळून पडला। आता भगवान भोलेनाथ असणारे त्या दुसऱ्या भक्ताकडे गेले, त्या असणारे त्याच्या कट्टर वैऱ्याकडे गेले आणि भगवान भोलेनाथ बोलू लागले की बोल भक्ता तुला काय पाहिजे माग। त्या दुसऱ्या भक्ताला असं वाटू लागलं की महाराज यांनी काय मागितलं असेल, गाडी मागितली, बंगला मागितला, काय 50-50 एकर जमीन मागितली का, काय फॉर्च्युनर मागितली का, काय आपण काय मागावं। मग आपण अशी मागणीच करायची नाही म्हणलं, मग आपण काय मागायचं, आपण एकच मागायचं भगवान भोलेनाथ त्याला जे तुम्ही काय दिले त्याच्या डबल मला द्या। आपण हे काय मागायचंच नाही म्हटलं बाकीचं, मग तुम्ही जे काय मागितलंय त्याला जे काय दिले त्याच्या डबल मला द्या, मला डबल द्या म्हटल्यानंतर भगवान भोलेनाथ आहेत महाराज तथास्तु आशीर्वाद दिला। पहिल्याने काय मागितलं होतं महाराज, एक डोळा एक हात एक पाय गळून पडला, ह्याचं दोन्ही बी गेलं महाराज। कारण अशा वृत्तीचे लोक आहेत महाराज समाजामध्ये की आपलं हितही पाहत नाही आणि दुसऱ्याचंही चांगलं झालेलं बघवत नाही। हा झाला महाराज उपकारावरती अपकार करणारा वर्ग विठाला। कारण महाराज अभंगावर चिंतन करत असताना शिव भोळा चक्रवर्ती
त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तया नगाजी क्रोध काम. कारण या भगवान भोलेनाथाचं जर मनापासून जर चिंतन केलं तर कसलेही काम क्रोध महाराज कसलाही आपल्याला बाधत नाही. तया नगाजी क्रोध काम. कारण पुढे जाऊन महाराज सांगतात की धर्म अर्थ काम मोक्ष हे जे काय पुरुषार्थ आहेत हे नुसतं भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर घडते महाराज. अभंगाचं तिसरं चरण. या भगवान भोलेनाथाचे काही भक्त वेगळे सांगितलेत महाराज. परंतु महाराज सांगतात की एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई. महाराज एक एकाच्या हृदयात महाराज. कारण पहिली महाराज भगवान परमात्म्याची कोणी वारी केली असेल तर महाराज ती भगवान भोलेनाथ शंकरांनी केली महाराज. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. कारण महाराज भगवान भोलेनाथाचे रंभादिक नाचते उभ्या सोडून या. कारण महाराज त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. महाराज असणारे भगवान पांडुरंग परमात्म्याची वारी महाराज भगवान भोलेनाथाने केली असं महाराज शास्त्रामध्ये वर्णन आहे महाराज. कारण आणि एकट्याने केली नाही महाराज. भगवान भोलेनाथ प्रत्येक महिन्याच्या एकादशीला महाराज जायचे. परंतु एक दिवस असा आला की पार्वती आई साहेब बोलू लागले की भगवान असं पार्वती आई साहेब निघाल्या भगवान विष्णूच्या दर्शन करता भगवान निघाले भोलेनाथ निघाले की आई साहेब बोलू लागले की कुठं तुम्ही एकटंच जर वेळ सवारीला जाता मग आम्हाला कारण 50% आरक्षण आहे आमचं मग आम्हाला ही वारीला यायचंय. कारण महिलांचा अधिकार आहे महाराज. महिलांनी ही वारी करावी महाराज. का करू नये महाराज. तो त्यांचा अधिकार आहे महाराज. कारण स्त्री शक्तीचा अधिकारच आहे महाराज. आमच्या संत जनाबाईंनी मुक्ताबाईंनी महाराज बहिणाबाईंनी आता काही ठिकाणी म्हणते महिलांनी कीर्तन करू नये तिकडे आपल्याला जायचं नाही तो विषय घ्यायचा नाही. परंतु महाराज त्यांचाही अधिकार आहे. मग पार्वती आई साहेब बोलू लागले की पार्वती आई साहेब बोलू लागले की भगवान तुम्ही वारीला जाताय मग एकटंच का मला बी घेऊन चला. मग पार्वती आई साहेब असणारे गणपती बाप्पा असणारा नंदी सर्व महाराज सर्व परिवार पंढरपूरच्या दिशेने वारी करता आला. वारीला आल्यानंतर त्या ठिकाणी आषाढीचा सोहळा भरलेला आहे. आषाढीचा सोहळा भरल्यानंतर महाराज त्या ठिकाणी एवढं महाराज एवढं अशी गर्दी आहे महाराज. तो 15 लाख 20 लाख 30 लाख व्हावे महाराज. आणि अशा गर्दीमध्ये पार्वती आई साहेबांनी असणारे त्या पद्मावती तळ्यावरच थांबले आणि तिथूनच पाहिलं तिथूनच कळस पाहिला. जळजळीत सोनसळा कळस दिसत सोजवळा. कळस दिसत असे सोजवळा महाराज. पार्वती आई साहेबांनी त्या पद्मावती तळ्यावरूनच पाहिलं आणि एवढी गर्दी पाहून आई साहेब बोलू लागल्या की भगवान मी याच ठिकाणी थांबते. कारण आजही त्या ठिकाणी महाराज अंबिका मातेचं मंदिर आहे महाराज. कारण त्या ठिकाणी महाराज पार्वती आई साहेब आलेल्याचा पुरावा आजही आपल्याला पाहायला भेटतो. आता राहिलं पुढं जाण्याकरता महाराज नंदी भगवान शंकर आणि असणारे गणपती बाप्पा हे पुढे गेल्यानंतर असणाऱ्या पुंडलिकाचं दर्शन घेतलं महाराज. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग महाराज किंवा चंद्रभागालिंग पुंडलिक महाराज. चंद्रभागेचं दर्शन घेतलं असणाऱ्या पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं आणि महाद्वारात गेल्यानंतर त्या ठिकाणी एवढ्या गर्दीमध्ये तो नंदीन त्या गणपतीची आपदा होऊ लागली महाराज. मोठा असं पोटण हे गणपतीची आपदा होऊ लागली गर्दीमध्ये. मग परंतु महादेव बोलू लागले की आता नंदी घेऊन चालल्यानंतर महाराज नंदी बोलू लागले लोक बोलू लागले की म्हणले एवढी मोठी गर्दी आणि ह्यात तो बैल कुठं आणलाय काय म्हणले. कारण नंदीची महाराज त्रास व्हायला लागला लोकांना भाविकांना. मग भगवान भोलेनाथ बोलले की नंदी
त्या ठिकाणी एक मारुतीचं मंदिर आहे, तो त्याच ठिकाणी थांब. नंदी बोलू लागला, कुठं बी थांबायला मी काय कलियुगातला नंदी आहे काय, मी कुठंही थांबणार नाही. मग मारुती पुढं नेईन, मला कुठं थांबता काय. भगवान शंकर बोलू लागले की अरे मारुतीचा अवतार सुद्धा मीच आहे. म्हणले प्रमाण सांगा. काय प्रमाण महाराज? अंजनीच्या तपासाठी नंदी बोलू लागला की महाराज प्रमाण द्या. कारण तो काय कलियुगातला नंदी नव्हता महाराज. कलियुगातल्या नंदीचं काय पाहिजे महाराज? खातो कोणाचं, पेतो कोणाचं, झेंडा तिसऱ्याचाच, बटन चौथ्याच. तसं काय मी काय कलियुगातला नंदी आहे काय म्हणला. मग कलियुगातला नंदी नाही, प्रमाण द्या म्हणला. प्रमाण काय तर? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटे. महाराज नंदी सुद्धा प्रमाण मागतोय. मग प्रमाण दिल्याबरोबर नंदी असणारे त्या कवटेकर मारुतीच्या ठिकाणी थांबला महाराज. आजही कुठेही फिरलं तर महाराज मारुती समोर नंदी कुठंच नाही, परंतु पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी नंदीचं वास्तव्य अजून आहे. मग आता राहिले महाराज भगवान शंकर आणि असणारे गणपती बाप्पा. मग गणपती बाप्पा आणि भगवान शंकर पुढे गेल्यानंतर महाद्वारात त्या ठिकाणी गणपती बाप्पाला फार त्रास होऊ लागला महाराज. गर्दीमध्ये गणपती बाप्पा आपदा व्हायला लागले गणपती बाप्पाची. मग त्या ठिकाणी भगवान शंकर बोलले की गणपती बाप्पा तुम्ही असं करा, आता तुम्ही याच ठिकाणी थांबा. कारण तिथं असणाऱ्या नामदेव पायरीच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला आजही त्या गणपती बाप्पाचं दर्शन होतंय महाराज. त्या ठिकाणी गणपती बाप्पाला थांबवलं आणि भगवान परमात्मा गेले आणि भगवान परमात्म्याला शंकराला बघितल्याबरोबर विटेवरच्या मालकाने उडी मारली आणि भगवान शंकराला डोक्यावर घेऊनच नाचू लागले महाराज. डोक्यावर घेऊन नाचू लागले याचं प्रतीक महाराज आजही आपण भगवान पांडुरंगाची मूर्ती पाहतो, ती त्याच्या डोक्यावरती महाराज तो टोप नसून ते शिवलिंग आहे महाराज. असं महाराज त्यांचं एकाचे हृदय. असं महाराज भगवान परमात्मा शंकराने ही वारी केली. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण मधलं भजन गाऊ.
चित्ती वाचे वदता शिवनाम खयान बाधी क्रोधकाम. महाराज असं आहे भगवान शिवाचं महाराज चरित्र जर पाहायचं झालं तर महाराज भगवान भोलेनाथाचं किती जरी चरित्र पाहिलं तर महाराज ते काही एका कीर्तनात संपणार नाही. असे महाराज भरपूर चरित्र आहे भगवान भोलेनाथाचं. आणि भगवान भोलेनाथाने महाराज एक असा प्रसंग येऊन गेला. एवढा प्रसंग पाहू आणि आपण आपल्या कीर्तन सेवेला पूर्णविराम देऊ. एवढा प्रसंग पाहू महाराज. भगवान भोलेनाथ ज्या वेळेस महाराज समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनातून जे महाराज हलहल करून निघणार विष महाराज, कारण महाराज इंद्राची संपत्ती गेली. कारण दुर्वास ऋषीने शाप दिला होता की तो दुर्वास ऋषीचा अपमान झाल्यावर दुर्वास ऋषीने शाप दिला की इंद्रा तुझी सर्व संपत्ती जाईल आणि तू भेटीला लागतील महाराज. कारण इंद्राची सर्व संपदा गेली, सत्ता गेली, संपदा गेली. त्याला त्रैलोक्यात कोण इंद्रदेवाला मानना. मानना म्हटल्यानंतर कारण आपल्याही खिशात पैसे नसले की आपल्याला पण येडेवाणी होतं की नाही. खिशामध्ये पैसा नसला की आपल्यालाही येडेवाणी होते. मग सत्ता गेल्यानंतर इंद्रदेवालाही वाईट वाटू लागलं. सत्ता नाही, संपत्ती नाही. इंद्र महाराज भिकेला लागला म्हणण्यात काय कमी नाही महाराज. मग इंद्राची संपत्ती गेली, सर्व देवता चिंतेत पडले, सर्व देवदेवतांची चर्चा. यातून मार्ग काय काढायचा, मार्ग काय काढायचा. मग देवदेवतांची चर्चा झाली आणि समुद्र मंथन करण्याचं ठरवलं. आणि समुद्र मंथनातून जे काय रत्न निघतील ते महाराज, जे संपत्ती निघेल, जे रत्न निघतील ते महाराज इंद्रदेवाला सुपूर्द करायचे. महाराज समुद्र मंथन ठरलं. समुद्र मंथन करायचं कसं तर मेरू पर्वताचे रवी, वासुकी नावाचा सर्प आणि हे असं महाराज. आणि ते एका बाजूला देवगण, एका बाजूला राक्षसगण, असं महाराज घुसळण चालू झालं. असं घुसळण चालू झालं महाराज. घुसळण चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज सर्प आतीच सर्पाच्या मुखातून महाराज ते असणारे वासुकी नावाच्या सर्पाच्या मुखातून असणार हलहल विष निघायला लागलं महाराज. आणि ते विष निघायला लागल्यानंतर महाराज राक्षसगण मागे सरू लागले. कारण ते विष घ्यायचं कोणी, पाण्यात टाकावं तर जलचर मरून जातील, आकाश मार्गाने टाकावं तर आकाशातील जीवजंतू मरून जातील. मग करावं काय म्हटल्यानंतर महाराज त्यातून एक युक्ती काढली की हालहाल करून निघणारं विष. सर्व देवदेवतांनी विचार केला आणि म्हणले आपला भोळा महादेव हे विष घेईल. असणाऱ्या भोळ दैवताकडे महाराज सर्व देवदेवता गेले, इंद्रदेव सर्व देवदेवता गेले. भगवान भोलेनाथ बसले होते कैलासाला. कैलासाला बसल्यानंतर भगवान भोलेनाथ बोलू लागले की सर्व देवदेवता भगवान भोलेनाथाला बोलू लागले की भोलेनाथ हे त्यांची स्तुती जाऊन करू लागले. भगवान भोलेनाथाची स्तुती करू लागले. स्तुती केल्यानंतर महाराज भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. काय काम आहे बोला म्हटले, काय करायचंय, काय नाही म्हणले, थोडस विष घ्यायचंय. विष घ्यायचंय आपलीही काय मंडळी म्हणतात बघा महाराज महादेवाची वल्ली आहे. मग महादेवाने तांबा काय वल्ली खाल्ली, मग काय झालं, महादेवाने गांजा फुकला, काय बी म्हणतात महाराज आपली लोक. मग थोडासा आपण तंबाखू खाल्ली म्हणून काय झालं, ती महादेवाची वल्लीच आहे घे. मग त्याला असं मला सांगायचंय महादेवाची वल्ली तुला चालते, पण आता हे विष घेतलेलं महादेवाने विष घेतलेलं कोण पाहिजे. भगवान भोलेनाथाने एवढं असं हालहाल करून असणारे विष घेतलं महाराज. मग आपल्या जर थोडस महाराज आपल्याला फवारतानाही थोडं तोंडाला रोगर लागलं किंवा काही कीटकनाशक जर गेलं तर महाराज आपल्याला अकलूच पुरत नाही, पुणे पुरत नाही, इंदापूरचा दवाखाना पुरत नाही, इनामदार पुरत नाही का, तर थोडस विष लागलं. परंतु आपण देवतांची बरोबरी करायला जातो की महादेवाने गांजा वडला मग आम्ही वडला म्हणून काय झालं, मग थोडं तो बी विष घ्यायचं होतं ना, महादेवाने विष पचवलं. मग महाराज अशी स्तुती केल्यानंतर भगवान भोलेनाथ तो विषाचा गडा घ्यायला तयार झाले. पण पार्वती आई साहेब म्हणू लागले माझा पती हे विष घेणार नाही, हे विष घेणार नाही म्हटल्यानंतर महाराज सर्व देवदेवता चिंता. कारण कुठल्या महिलेला वाटेल माझ्या नवऱ्याने विष प्यावं, कोणालाच वाटणार नाही. तसे महाराज पार्वती आई साहेब हे बोलू लागले की हे विष घ्यायचं नाही. परंतु महादेव बोलू लागले की पार्वती हे विष पचवण्याची ताकद माझ्यात आहे. आणि भगवान भोलेनाथाने विष घेतलं महाराज, विष प्राशन केलं जेवढं होतं तेवढं. आणि विष प्राशन केल्यानंतर महाराज अंगाचा दाह होऊ लागला. कारण ते विष आहे महाराज, किती जरी केलं तरी अंगाचा दाह होऊ लागला. एवढा दाह होऊ लागला
भगवान भोलेनाथ आजारी पडले. भगवान भोलेनाथ आजारीच पडले म्हणा थोडक्यात. आजारी पडले, अंगाचा दाह काही केले, अंगाचा दाह थांबाना. काही ठिकाणी त्या तांडव नृत्य केलं महाराज, तरी महाराज अंगाचा दाह शांत होईना. कोण म्हणले गंगा डोक्यावरती घ्या शीतळ व्हाल, तरी शीतळ होईना महाराज. बरेच कोण कोण ज्याला ज्याला जसं उपाय सुचतील तसं उपाय सुचवू लागलं महाराज. उपाय सुचवत असताना कोण म्हणायचं वाघाचं कातडं चमडा अंगाळाला असं गुंडळा, जे ते जे काय. कोण म्हणलं रुद्राक्ष परिधान करा, कोण म्हणलं सर्प गळ्यामध्ये घ्या शीतळ व्हाल. पण काय केलं महाराज, शीतळ होईना. मग नारद महर्षी त्या ठिकाणी लगेच आले. नारद महर्षी, कारण आपणही महाराज आजारी पडल्यानंतर बघायला जातोच की एखादा जर मनुष्य आजारी पडला तर आपण त्याला पाहायला जातोच की दवाखान्यात. कधी आजारी पडल्यावर, चांगल्यापणी नाही. मग आपण गेल्यानंतर काय काय घेऊन जातो, सफरचंद असेल, काय फळे असतील, बिस्किटचं पुडं धरा, खारीचं टोस्टचं पुडं. मग असं आपण दवाखान्यात गेल्यानंतर बघायला घेऊन जातो महाराज. परंतु त्या ठिकाणी पेशंट खातो का, आपण नेलेला तो पेशंट घेतच नाही महाराज. मग तो कोण खात, तर तिथं बसलेले जी पण त्या पेशंट जवळ माणूस असेल तो तिथूनच गावाकडे फोन करतो, आज डबा नाही आला तर चालेल, कारण त्या ठिकाणी महाराज सफरचंद आहे, केळे आहे, जे नाही ते आहे महाराज. परंतु तसंच महाराज नारद महर्षी महाराज भगवान भोलेनाथाला पाहण्याकरता आलं. देव आजारी पडले होते, भोलेनाथाला पाहण्याकरता आले महाराज. पार्वती आईसाहेबाला विचारलं कुठे बाबा. आईसाहेब बोलले की बाबा आतमध्ये झोपलेत. का झोपलेत म्हणले, त्यांना बरं नाही काय सांगितलं महाराज, त्यांना बरं वाटत नाही. का बरं वाटत नाही, तर बघ विचार काय झाले. नारद महर्षी आत गेले आणि भगवान भोलेनाथाला बोलू लागले की बाबा काय झालं. तर अरे नारदा अंगाचा दाह होतो रे, आणि एवढा दाह होतो काही केल्या शीतळच होईना. मग किती म्हणले, काय डॉक्टर केलं का, काय औषध केलं का. भगवान भोलेनाथ म्हणले डॉक्टर झालं, सर्व मेडिकल झालं, आता डॉक्टर खायचा राहिलाय तेवढा. आता सगळं जेवढं दवाखान्यात तेवढं सगळं बघितलं नारदा, परंतु अंगाचा दाह काय शांत होईना. मग नारद म्हणले माझं एक काम कर, ऐकाल का, मी एक तुम्हाला औषध सांगतो, ते तुम्ही घ्याल का. भगवान भोलेनाथ म्हणले अरे चांगले सांगून गेले, तुझ्यासारख्या शेंडीवाल्याच्याने काय फरक पडणार आहे मला, कारण चांगले सांगून गेले आणि त्याने मला फरक पडला नाही, आणि तुझ्यासारख्या शेंडीवाल्याने काय फरक पडणार आहे. नारद महर्षी म्हणले तुम्ही घेऊन तर बघा. नारद महर्षीने गोड औषध सांगितलं महाराज. भजन करी महादेव हो, भजन. कारण महाराज भजन करी महादेव, राम पूजे सदाशिव, किंवा शिव हळहळे तापला, राम नामे शीतळ झाला. महाराज एवढा दाह, परंतु त्या राम नाम घेतल्याबरोबर महाराज असणाऱ्या एवढा भगवान भोलेनाथाचा सर्व महाराज असणारा दाह अंगाचा शांत झाला महाराज. कारण त्या नामामध्ये एवढी ताकद आहे महाराज की शिव हळहळे तापला, राम नामे शीतळ झाला. म्हणून असं ज्या साधू संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवला त्या साधू संतांचा आपण एकदा प्रेमाने भजन करू, कारण त्या नामामध्ये ताकद आहे. ज्ञानेश्वर असं काय सांगता येत नाही, कारण जे माझ्या बुद्धीला सुचलं, जेवढी माझी बुद्धी चालली, जेवढी माझ्या बुद्धीची कुवत होती तेवढं बोलण्याचा प्रयत्न केला महाराज. कारण या अभंगावरचा अर्थ असाच असेल, कारण वक्ता बदलला की अर्थ बदलतो महाराज. जो तो त्याच्या पद्धतीने अभंग सोडवण्याचा प्रयत्न करत असतो महाराज. परंतु या अभंगावरती वाकडे कानेट देव जाणे, किंवा साळुंकी मंजुळ बोलत असे वाणे, शिकविता धने वेगळाचे. कारण या अभंगावरती बोलत असताना जे काय बरोबर असेल ते माझ्या सद्गुरूचे चांगलं असेल ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करा, आणि जे वाईट असेल ते माझी मला परत द्या. कारण करविली तैसी केले कटकट, वाकडे कानेट देव जाणे, साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धने वेगळाची. झालेली सेवा जन्मदात्या आईचे वडिलाच्या आपल्यावरती एवढे उपकार आहेत, त्या उपकारातून आपण उत्तराहीच होऊ शकत नाही. परंतु कारण
जन्म दिलाय, परंतु तळीकडनं झाल्या नाही पाहिजेत. हा छोटासा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवला, कारण तुका म्हणे माझ दाढी